नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। 2025मध्ये प्रत्येक घरामध्ये एकच प्रश्न आहे, मधुमेहाची भीती कधीपर्यंत? जिने चढताच धाप लागणं, विनाकारण थकवा येणं, महिनोमहिने जखमा बऱ्या न होणं, ही केवळ शरीराची कमजोरी नाही, तर ती एक हाक आहे। ही हाक सांगते, थांबा, ऐका आणि स्वतःला बदला। मधुमेह ही कोणतीही शिक्षा नाही, तर आपलं जीवन जागरूकता, संयम आणि निसर्गाशी जोडण्याची एक संधी आहे। आज आपण बोलणार आहोत की मधुमेहाला केवळ औषधांनीच नव्हे, तर योग, आयुर्वेद आणि जागरूकतेच्या शक्तीने कसं हरवलं जाऊ शकतं। हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मधुमेहाच्या भीतीपुढे हार मानली आहे आणि आता एका नवीन सुरुवातीच्या शोधात आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणं नाही, हा आपल्या सवयींचा वारसा आहे। ते आयुष्य जे गोड चवींच्या मागे धावत राहिलं आणि आता प्रत्येक गोड पदार्थाला घाबरू लागलं आहे। आपण हे मान्य केलं आहे की मधुमेह म्हणजे औषधे, इन्सुलिन आणि भीती, पण हे खरं आहे का की हे फक्त एक मानसिक तुरुंग आहे जो आपण आपल्या मनामध्ये तयार केला आहे? सत्य गोष्ट ही आहे की मधुमेहाचा इलाज केवळ शरीरात नाही, तर मन, विचार, आत्मचेतनेमध्ये लपलेला आहे। आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात की शरीर स्वतःला बरे कसे करायचे हे जाणते, फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की मनाची भूक शरीरापेक्षा मोठी असते। आज आपण अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जिथे विज्ञान, आयुर्वेद, योग आणि आपल्या धर्मग्रंथांतील कथा एकत्र येऊन मधुमेहाला हरवण्याचा मार्ग दाखवतील। पण त्या अगोदर चला ऐकूया रमाबाईंची गोष्ट, ज्यांनी मधुमेहाला हरवून आपलं आयुष्य बदललं। गोदावरीच्या काठी वसलेल्या एका लहानशा गावात रमाबाई राहायच्या। 55 वर्षांच्या त्या गृहिणी। गावात त्यांच्या बोलण्याची आणि स्वभावाची खूप चर्चा होती। मग ते स्वयंपाकघरामध्ये रुचकर वरण भात बनवणं असो किंवा मग लहान मुलांना देवांच्या गोष्टी सांगण्यात असो। पण गेल्या काही वर्षांपासून रमाबाई बदलल्या होत्या। सकाळी उठल्याबरोबर थकवा, थोडं चालल्यावर धाप लागणं आणि पोटामध्ये गॅस, बद्धकोष्ठतेचा रोजचाच त्रास। डॉक्टरांनी त्यांच्या रक्तातील साखरेचा रिपोर्ट पाहून सांगितलं, रमाबाई, तुम्हाला मधुमेह आहे। आता आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील। गोड पदार्थ, भात, बटाटा सगळं बंद। रमाबाईंचं हृदयच बसलं। त्या विचार करू लागल्या, आता आयुष्य फक्त औषधं आणि पथ्य पाण्यातच जाणार का? माझ्या मुलांसाठी जेवण बनवणं, गावातील जत्रेतील मिठाई सगळं संपलं। रात्री त्यांना झोप येत नव्हती। तणाव वाढत गेला आणि मन उदास झालं। एके दिवशी गावातील मंदिरामध्ये रमाबाईंची भेट वैद्य गुरुजींशी झाली। वैद्य गुरुजी गावातील आयुर्वेदाचे जाणकार होते, ज्यांच्या सल्ल्याने लोक आपले आरोग्य सुधारायचे। रमाबाईंनी आपली अडचण सांगितली। गुरुजी, माझ्या आयुष्याची चवच निघून गेली। मधुमेहाने मला जखडून टाकलं आहे। थकवा, पोटाचे विकार आणि मनातील भीती, हे कधी बरं होईल? वैद्य गुरुजींनी शांतपणे स्मितहास्य करत म्हटलं, रमाबाई, मधुमेह ही शिक्षा नाहीये, ही शरीराने दिलेली एक हाक आहे। शरीर सांगत आहे की आता आपल्या सवयी, विचार आणि जीवनशैली बदल। माझ्या गावात लोक आयुर्वेद, योग आणि जागरूकतेने मधुमेहाला हरवतात। तुम्ही सुद्धा हे करू शकता। रमाबाईंनी भोळेपणाने विचारलं, गुरुजी, पण कसं? माझी मुलगी म्हणते, आई, आता फक्त औषधच एकमेव मार्ग आहे। गावातले लोक म्हणतात की मधुमेह हा एक असाध्य आजार आहे। मला आणि माझ्या कुटुंबाला करता येईल असा काहीतरी सोपा मार्ग सांगा। वैद्य गुरुजींनी तुळशीचं एक पान त्यांच्या हातामध्ये ठेवलं आणि म्हणाले, रमाबाई, मधुमेह हे मन आणि शरीराचं असंतुलन आहे। जेव्हा तुम्ही तुमचं मन शांत कराल, योग्य आहार घ्याल आणि जागरूक राहाल, तेव्हा शरीर आपोआप बरं होईल। आपले शास्त्र आणि आयुर्वेद सांगतात की संतुलन हेच आरोग्य आहे। मी तुम्हाला सोपा उपाय सांगतो। मेथी, जांभूळ, कारले, त्रिफळा आणि योग हे सर्व तुमच्या गावातील स्वयंपाकघरामध्ये आणि मनातच आहे। वैद्य गुरुजींनी रमाबाईंना समजावून सांगितलं की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणं नाही, हा आपल्या सवयी, अवेळी खाणं, तणाव, अपुरी झोप, मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा परिणाम आहे। त्यांनी आयुर्वेदाचा दृष्टिकोन सांगितला की मधुमेहामध्ये पित्त आणि कफ वाढतो, पचनशक्ती कमजोर होते आणि रक्तातील साखरेचं असंतुलन हार्मोन्सना बिघडवतं। तणाव आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा पित्त वाढवते, ज्यामुळे इन्सुलिनवर परिणाम होतो। तसेच आधुनिक विज्ञानानुसार तणाव, चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि गोड खाण्याच्या व्यसनामुळे मेंदू सतत डोपामाइनच्या शोधात राहतो, ज्यामुळे चयापचय क्रिया बिघडते। गुरुजी म्हणाले, रमाबाई, मधुमेहाला औषधांपेक्षा जास्त तुमच्या दिनचर्येने बरे करा।
माझ्या गावामध्ये लोक सात्विक भोजन, योग आणि शांत मनाने यावर मात करायचे. त्यांनी रमाबाईंना एक कथा सांगितली. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक महान ऋषी राहत होते. एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त होता. तो म्हणाला, गुरुदेव, मला गोड खाण्याचं व्यसन आहे. माझं शरीर आता साथ देत नाहीये. मधुमेह, थकवा, अशक्तपणा. मी काय करू? ऋषींनी शांतपणे स्मितहास्य केलं आणि म्हणाले, वत्सा, तू गोड पदार्थांच्या मागे नाही तर तुझ्या इंद्रियांच्या आणि मनाच्या भुकेच्या मागे धावत आहेस. जोपर्यंत तू तुझ्या मनावरती ताबा मिळवणार नाहीस तोपर्यंत तुझं शरीर सुधारणार नाही. ऋषींनी देवासमोर वाहिलेलं एक कोमेजलेलं फूल उचललं आणि म्हणाले, हे फूल बघ. जेव्हा हे झाडावर होतं तेव्हा टवटवीत होतं, पण मुळापासून तुटल्यामुळे कोमेजून गेले. तुझे मन सुद्धा संयम आणि संतुलनाच्या मुळापासून तुटलं आहे. मधुमेह हा तुझ्या शरीराचा नाही तर तुझ्या भरकटलेल्या मनाचं लक्षण आहे. प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा डोळे बंद कर आणि स्वतःच्या विवेकाला विचार, यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल का, की फक्त जिभेला क्षणिक सुख? हा विवेकच तुला या व्यसनातून मुक्त करेल. वैद्य गुरुजींनी रमाबाईंना सांगितले. रमाबाई, ऋषींची ही शिकवण आजही तितकीच खरी आहे. जेव्हा तुमचं मन शांत होईल तेव्हा तुमचं शरीरही सुधारेल. मेथीचे पाने, जांभळाच्या बिया आणि योग तुमचं मन आणि शरीर यांना जोडतील. त्यांनी रमाबाईंना रात्री 1 चमचा मेथी 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवण्यास एक सोपी सुरुवात करून दिली. दुसऱ्या दिवशी वैद्य गुरुजी म्हणाले की सकाळी ते कोमट पाणी प्या आणि मेथीचे दाणे चावून खा. जेवण करताना मोबाईल किंवा टीव्ही न पाहता शांतपणे चावून खा आणि सकाळी डोळे बंद करून देवाचं स्मरण करून 5 मिनिटे ध्यान करा. गुरुजींनी सांगितले की त्यांच्या गावातल्या एका बाईने फक्त मेथीचं पाणी आणि ध्यानधारणा सुरू करून 30 दिवसांमध्ये आपला थकवा घालवला आणि साखर नियंत्रणात आणली. हे ऐकून रमाबाईंना खूप उत्साह आला. वैद्य गुरुजींनी पुढे म्हटलं, रमाबाई, आपल्या धर्मग्रंथामध्ये म्हटलं आहे, मन एव मनुष्याना कारणम बंध मोक्षयो. अर्थात मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. मनाला मित्र बनवा, शरीर स्वतःच वैद्य बनेल. मधुमेहाला हरवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे आपल्या मनाला समजून घेणं. गुरुजींनी जमिनीवरती एक रेषा ओढली आणि म्हणाले, ही रेषा तुमची नवीन सुरुवात आहे. ही रेषा ओलांडण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे: संयम, सात्विक भोजन आणि जागरूकता. चला, मी तुम्हाला 4 आयुर्वेदिक उपाय आणि योगाची साधना शिकवतो. गुरुजींनी पहिला उपाय सांगितला तो म्हणजे मेथीचं पाणी, ज्याला त्यांनी मधुमेहासाठी नैसर्गिक इन्सुलिन म्हटलं आहे. गुरुजींनी मेथीचा डबा दाखवत म्हटले, रमाबाई, मेथी म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील खजिना आहे. माझ्या गावातल्या एक बाई रोज मेथीचं पाणी प्यायच्या आणि त्यांची साखर नियंत्रणात आली. ते बनवण्यासाठी रात्री 1 चमचा मेथी दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवावे. सकाळी पाणी गाळून कोमट करावं आणि रिकाम्या पोटी प्यावं. भिजवलेले दाणे चावून खावेत आणि सॅलडमध्ये टाकावेत. याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहासाठी यात असलेले सोल्युबल फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. पचनासाठी हे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्यावर आराम देतं. तसेच भूक कमी करून आणि चयापचय वाढवून वजन नियंत्रणात ठेवतं. आयुर्वेदानुसार हे वात पित्त शांत करतं आणि अग्नी वाढवतं. तर विज्ञानानुसार यातील 4-हायड्रॉक्सी आयसोल्युसिन इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतं. त्यावर रमाबाईंनी विचारले, गुरुजी, मेथी कडू लागते, तिला सोपे कसे बनवायचे? गुरुजींनी उत्तर दिलं, रमाबाई, भिजवलेले दाणे सॅलडमध्ये टाका किंवा त्यावर थोडंसं काळं मीठ शिंपडा. माझ्या गावातले लोक हे आवडीने खायचे. त्यानंतर गुरुजींनी दुसरा उपाय सांगितला, जांभळाच्या बिया दाखवल्या आणि ते म्हणाले, रमाबाई, जांभळाच्या बिया मधुमेहाचा शत्रू आहेत. माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचे आणि त्यांची औषधं कमी झाली होती. ते कसे घ्यायचे हे सांगताना ते म्हणाले, जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर बनवावी आणि 1 चमचा पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. याचे फायदे म्हणजे यातील जांबोलिन नावाचं घटक साखर नियंत्रणात ठेवतं, गोड खाण्याची लालसा कमी करतं आणि हृदयासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. आयुर्वेदानुसार हे पित्त कफ शांत करून रक्त शुद्ध करतं आणि विज्ञानानुसार याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते इन्सुलिनचं उत्पादन वाढवतं. रमाबाईंनी पावडर कशी बनवायची विचारल्यावर गुरुजींनी सांगितलं,
बिया उन्हात सुकवून मिक्सरमध्ये बारीक करा. माझ्या गावातले लोक हे चहासारखे प्यायचे. तिसरा उपाय म्हणजे गुरुजींनी सांगितलं कारलं कापून दाखवलं आणि म्हणाले, रमाबाई, कारलं कडू आहे पण मधुमेहासाठी अमृतासारखं आहे. माझ्या गावातील एक ताई हा रस प्यायची आणि तिचा थकवा नाहीसा झाला. ते घेण्यासाठी छोटा कारल्याचा रस काढून सकाळी रिकाम्या पोटी प्यावा आणि कारल्याची भाजी थोडंसं तूप जिरे टाकून बनवावी. याचे फायदे म्हणजे यातील चार्टीन किंवा मग पॉलीपेप्टाइड पी इन्सुलिनसारखे काम करतात. तसेच हे लिव्हर स्वच्छ करून प्रतिकारशक्ती वाढवते आणि पोटाच्या समस्या दूर करते. रमाबाईंनी कारल्याच्या कडूपणाबद्दल विचारल्यावर गुरुजी म्हणाले, रसात लिंबू किंवा मध मिसळा. माझ्या गावातील मुले ही चवीने प्यायची. चौथा उपाय म्हणजे गुरुजींनी त्रिफळा चूर्ण दाखवलं, जे बेहडा, हिरडा आणि आवळा यांचं मिश्रण आहे. ते म्हणाले, माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचं आणि त्यांचे पोट साफ राहून साखर नियंत्रणात राहायची. हे घेण्यासाठी रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावं. यामुळे पचन सुधारतं, चयापचय वाढतं आणि व्हिटॅमिन सी मुळे प्रतिकारशक्ती देखील वाढते. आयुर्वेदानुसार हे त्रिदोष शांत करून शरीर डिटॉक्स करते. रमाबाईंनी मुलांसाठी विचारल्यावर गुरुजींनी अर्ध्या चमच्यापासून सुरुवात करायला सांगितली. यानंतर वैद्य गुरुजींनी रमाबाईंना योगाची साधना शिकवली. त्यांनी गोदावरीच्या काठी एक सतरंजी अंथरली आणि काही सोपी आसने शिकवली. त्यांनी भुजंगासन करायला सांगितले, ज्यामुळे स्वादुपिंडाला उत्तेजना मिळून साखर नियंत्रणात राहते. त्यासाठी पोटावर झोपून तळहातांच्या सहाय्याने शरीर उचलून 10 ते 15 सेकंद थांबायचं आणि हे 5 वेळा करायचं. त्यानंतर त्यांनी धनुरासन शिकवलं, जे पचन सुधारतं आणि तणाव कमी करतं. त्यासाठी पोटावर झोपून पाय पकडून धनुष्यासारखा आकार बनवून 10 सेकंद थांबायचं आणि हे 3 वेळा करायचं. तसेच पश्चिमोत्तानासन शिकवलं, जे चयापचय क्रिया वाढवतं. त्यासाठी बसून पाय सरळ ठेवून पुढे वाकून 15 सेकंद थांबायचं आणि हे 3 वेळा करायचं. प्राणायामामध्ये त्यांनी तणाव कमी करून हार्मोन संतुलित करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 5 मिनिटे अनुलोम विलोम आणि शरीर शुद्धीसाठी 2 मिनिटे वेगाने श्वास सोडून कपालभाती करायला सांगितले. रमाबाईंचे गुडघे दुखत असल्याने गुरुजींनी त्यांना हलकी व बसून करण्यासारखी आसने करण्यास सांगितले. गुरुजींनी जाणीवपूर्वक खाण्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, अन्न फक्त पोट भरत नाही, तर ते शरीर आणि मनाला पोषण देतं. जेवण करताना मोबाईल किंवा टीव्ही न पाहता जेवण चावून खा. प्रत्येक घास शांत मनाने अनुभवा. जेवणापूर्वी 2 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. आहारामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी, हिरव्या भाज्या जसं पालक, मेथी, पेरू, जांभळासारखी फळं आणि डाळ, दही, पनीर यांचा समावेश करा. रिफाईंड साखर, मैदा आणि जंक फूड पूर्णपणे टाळा. गुरुजींनी आणखी एक गोष्ट सांगितली. एका गुरूंकडे एक शिष्य आला जो मधुमेहाने त्रस्त झाला होता. तो म्हणाला, गुरुदेव, माझं मन सतत गोड पदार्थांच्या मागे धावतं. गुरूंनी त्याला एका विहिरीपाशी नेलं आणि म्हणाले, वत्सा बघ, जे पाणी शांत असतं तेव्हा त्यात तुझे प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, पण जेव्हा त्यात तरंग उठतात तेव्हा सत्य लपून जातं. तुझं मनही असंच आहे. जेव्हा तू जागरूक आणि शांत राहशील तेव्हा गोड खाण्याची लालसा आपोआप कमी होईल. रमाबाईंनी वैद्य गुरुजींचा सल्ला मानला. त्यांनी सकाळी मेथीचे पाणी, दुपारी जांभळाच्या बियांचे चूर्ण आणि रात्री त्रिफळा घ्यायला सुरुवात केली. 5 मिनिटे अनुलोम विलोम आणि जाणीवपूर्वक खाण्याची सवय लावली. एका आठवड्यातच त्यांचा थकवा कमी झाला. पोट हलकं वाटू लागलं आणि मन शांत झालं. त्यांनी आपल्या मुलीलाही हे शिकवलं आणि गावातील मंदिराजवळ लोकांना मेथीचे पाणी वाटायला सुरुवात केली. रमाबाई आता गावासाठी प्रेरणा बनत होत्या. काही दिवसांनी रमाबाई गुरुजींना म्हणाल्या, गुरुजी, तुम्ही माझे आयुष्यच बदलून टाकलं आहे. माझा थकवा गेला, साखर नियंत्रणात आली आणि पोट हलकं झालं. माझी मुलगी आता म्हणते, आई, तू तर पुन्हा तरुण दिसायला लागलीस. पण गुरुजी, हा खजिना मी माझ्या गावातील लोकांपर्यंत, मुलांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत कसा पोहोचवू? गावातले लोक तर म्हणतात की मधुमेह असाध्य आहे. वैद्य गुरुजींनी प्रेमळपणे हसून म्हटलं, रमाबाई, तुम्ही आयुर्वेद आणि आपल्या शास्त्राची शिकवण समजून घेतली आहे. आता हे ज्ञान गावात पसरवणं हे तुमचं कर्तव्य आहे. माझ्या गावात एका आजीने असंच केलं होतं. त्या मेथीचे पाणी आणि योग शिकवायच्या आणि त्यांचे गाव निरोगी झाले होते. आपल्याकडे म्हणतात ना, एका दिव्याने 100 दिवे उजाळतात. तुम्ही तो दिवा बना जो प्रत्येक घरामध्ये जागरूकतेचा प्रकाश पसरेल. रमाबाईंनी भोळेपणाने विचारलं, गुरुजी, माझ्या गावातले लोक खूप घाईत असतात. त्यांना गोड पदार्थ सोडणं अवघड वाटतं. असा काही सोपा मार्ग सांगा ज्यामुळे माझी मुलं, शेजारी आणि गावातील गुरुजी सुद्धा हे उपाय स्वीकारतील आणि जर काही चूक झाली तर काय करावे? वैद्य गुरुजींनी तुळशीचं पान रमाबाईंच्या हातात ठेवलं आणि म्हणाले, रमाबाई, छोट्या सुरुवातीपासून प्रारंभ करा.
सकाळी 1 ग्लास मेथीचं पाणी, दुपारी मुगाच्या डाळीची खिचडी आणि रात्री त्रिफळा. तुमच्या मुलांना चहामध्ये जांभळाच्या बियांची पावडर घालून द्या. शेजाऱ्यांना कारल्याच्या रसामध्ये लिंबू मिसळून वाटा. जर साखर वाढली किंवा पोटजड झालं तर वैद्य आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. माझी आजी म्हणायची, हळूहळू चाला, आरोग्य नक्की मिळेल. तुम्ही तुमच्या गावाच्या मार्गदर्शक बना. रमाबाईंनी वैद्य गुरुजींचं बोलणं मनात पक्क केलं. त्यांनी संकल्प केला की त्या आपल्या गावाला मधुमेहापासून मुक्तीचा मार्ग दाखवतील. त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपली दिनचर्या सुरू केली. गावातील मंदिरामध्ये त्यांनी ज्येष्ठांना मेथीचं पाणी आणि तुळशीचा चहा वाटला. शाळेतील मुलांना मुगाची डाळ, खिचडी आणि पेरू खाण्याचं महत्त्व पटवून दिलं. आपल्या मुलीला सात्विक जेवण आणि 5 मिनिटांचा योगा शिकवला. हळूहळू गाव बदलू लागलं. ज्येष्ठांच्या तक्रारी कमी झाल्या आणि त्यांच्यातील रक्तातील साखर नियंत्रणात आली आणि चेहऱ्यावर पुन्हा तेज परत आले. रमाबाईंचं घर आता फक्त जेवणासाठी नाही तर आरोग्य आणि जागरूकतेचं केंद्र बनलं होतं. वैद्य गुरुजींनी शेवटी रमाबाईंना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, रमाबाई, तुम्ही आयुर्वेद आणि आपल्या शास्त्रांची शिकवण प्रत्यक्ष जगाला दाखवले आहे. मेथी, जांभूळ, कारलं, त्रिफळा आणि योग यांनी तुमचं शरीर आणि मन मुक्त केलं आहे. आता तुम्ही तुमच्या गावाला हा मार्ग दाखवा. त्यांनी जाताना गुरु शिष्याची शेवटची गोष्ट सांगितली. प्राचीन काळी एका गुरूंकडे एक शिष्य आला. तो म्हणाला, गुरुदेव, माझं मन वारंवार गोड पदार्थांकडे धाव घेतं. मधुमेहाने मला जखडून टाकलं आहे. गुरूंनी गोदावरीच्या काठचा एक दगड उचलला आणि म्हणाले, हा दगड पाण्यात बुडतो कारण तो जड आहे. तुझं मन सुद्धा इच्छांच्या ओझ्याने जड झालं आहे. जेव्हा तू जागरूकतेचा दिवा लावशील तेव्हा हे ओझं हलकं होईल. गुरूंनी त्याला शिकवलं, प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा 2 मिनिटे थांब, दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार, यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल की केवळ मनाला क्षणिक सुख? हा प्रश्नच तुला मुक्त करेल. वैद्य गुरुजींनी रमाबाईंना सांगितलं. रमाबाईंनी गुरुजींची शिकवण आजही तितकीच सत्य ठरवली. जागरूकता हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. प्रत्येक पावलावर आपल्या मनाला पहा, समजून घ्या आणि संयम ठेवा. मधुमेह हा तुमच्या शरीराचा नाही तर तुमच्या भरकटलेल्या मनाचं लक्षण आहे. यावर मात करून तुम्ही तुमच्या गावाला प्रेरणा द्या. वैद्य गुरुजींनी रमाबाईंना एक 7 दिवसांचं चॅलेंज दिलं आणि आता मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. मंडळी, मधुमेह ही शिक्षा नाही, ही आपलं जीवन संतुलन आणि जागरूकतेने जगण्याची एक संधी आहे. हे चॅलेंज खास तुमच्यासाठी आहे. दिवस 1 ते 7 सकाळी 1 ग्लास मेथीचं पाणी प्या, ज्यासाठी 1 चमचा मेथी रात्रभर भिजवून सकाळी पाणी कोमट करून प्या आणि दाणे चावून खा. त्यासोबत 5 मिनिटे अनुलोम विलोम करा. दुपारी हिरव्या भाज्या जसं की पालक, मेथी घालून मुगाच्या डाळीची खिचडी खा आणि सोबत एक चमचाभर जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्यातून घ्या. जेवण मोबाईल न बघता चावून करा. संध्याकाळी 50 मिलीलिटर कारल्याचा रस लिंबू मिसळून प्या किंवा मग कारल्याची भाजी खा आणि त्यानंतर 10 मिनिटे हलके चाला. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या आणि 5 मिनिटे दीर्घ श्वास घेऊन ध्यान करा. काही गोष्टींची काळजी घ्या, जसं की रिफाईंड साखर, मैदा, जंक फूड टाळा. मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांनी डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्या. हळूहळू सुरुवात करा. पहिल्या आठवड्यामध्ये अर्धा चमचा मेथी आणि त्रिफळा घ्या. प्रेरणा म्हणून वैद्य गुरुजींनी सांगितलं, रमाबाई, माझ्या गावातले लोक या चॅलेंजमुळे 30 दिवसांमध्ये बदलले. तुम्हीही करा आणि तुमच्या गावाला देखील शिकवा. मंडळी, रमाबाईंप्रमाणे तुम्हीही आपल्या जीवनात ही छोटी पावलं उचला. मधुमेह हा कायमचा शाप नाही, ही तुमच्या शरीराने दिलेली एक हाक आहे. मेथीचे पाणी, जांभळाच्या बिया, कारलं, त्रिफळा, योग आणि जाणीवपूर्वक खाणं हे सर्व तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आणि मनातच आहे. हे 7 दिवसांचे चॅलेंज स्वीकारा. सकाळी मेथीचे पाणी, दुपारी सात्विक जेवण आणि रात्री त्रिफळा. 5 मिनिटे योग आणि ध्यानाने आपलं मन शांत करा. प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल का? ही जागरूकता तुमचा दिवा बनेल. 2025मध्ये स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला एक नवीन संधी द्या. आयुर्वेद आणि आपलं शास्त्र सांगतात की संतुलन हेच जीवन आहे. आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये आणि घरामध्ये हा संदेश नक्की पोहोचवा. तुम्ही हे 7 दिवसांचं चॅलेंज कसं सुरू केलं आणि तुम्हाला काय बदल जाणवला हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खूप आभारी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.